जय महाराष्ट्र मित्रांनो. कल्याणकडे जात असताना काल पण तुम्ही बघितलं असेल, काल खूप पाऊस झालेला होता आणि कल्याण कटाई नाका ते नेवाळी नाका हा पूर्ण जाम झालेला होता पाण्याने आणि तिथे ट्रॉफिक पण अक्षरशः खूप लागली होती. आणि शिळफाटा ते कटाई नाका हा पण खूप जाम होता. इव्हन शिळफाट्याला पण खूप ट्रॉफिक लागल्यामुळे पाणी खूप भरले होतं. त्याला नदीचं स्वरूप आलेलं, 2 दिवस झाले पाऊस झाला होता आणि नदीचं स्वरूप आलं होतं. आणि त्यातल्या त्यात केडीएमसीच्या ठाणे महानगरपालिकेची नाली सफाई असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सफाई असेल, ही पूर्णपणे झालेली नाही आणि यांचं म्हणणं आहे की झालेली आहे. मित्रांनो, काल आज पण आजचा व्हिडिओ बघितलेला आहे, आज पण मी बघितलेला आहे की अक्षरशः तुम्हाला सांगतो जवळजवळ 56 मिनिट ट्रॉफिक फक्त तुम्हाला मानपाडा पोहोचायला, लोढापासून मानपाड्याला पोहोचायला लागलेले आहेत. खूप भयानक ट्रॉफिक आहे आणि MMVDचं काम चालू आहे. तर आणि हे दिवसांदिवस जास्ती वाढत चाललेले आहे. तिथे मोठे मोठे कॉम्प्लेक्स उभे राहत आहेत. आता तरी काहीच नाही, सर्व डोंबिवलीकरांना तुम्हाला सांगतो आता तरी काहीच नाही. जेव्हा हे कॉम्प्लेक्स पूर्णपणे भरले जातील त्यावेळेस येणारा का खूप भयंकर ट्रॉफिक लागेल तिथे. आणि मुळातच तिथे बाजूला ज्युपिटर हॉस्पिटल झाला, जवळजवळ तिथे ज्युपिटर हॉस्पिटलला यायला एखादा इमर्जन्सी पेशंट जरी असेल तर ते काय तुमच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आहे. 1-1 किलोमीटरला तर 1-1 तास लागते तिथं. एवढी भयानक परिस्थिती आहे. माझी सर्व MMIDच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर तिथं काम कंप्लीट करून घ्या. कारण उद्या जर तिथं काही ॲक्सिडेंट पण होण्याचे चान्सेस जास्ती आहे. तिथं उद्या जर जीवितहानी झाली तर सगळं ते MMID जिम्मेदार राहील त्याला आणि जे काय ते प्रशासन जिम्मेदार राहील. आणि KDMCच्या अधिकाऱ्यांना पण विनंती आहे की तुम्ही जे सर्व तिथले नाले सफाई बोलतात, लोढामध्ये अक्षरशः पूर्ण पाणी भरलेलं आहे, जिकडे तिकडे रोडवरती एवढं भरलेलं आहे. MMID अधिकारी काय करतात मला काही कळत नाही आहे. सगळं पूर्ण जिकडे तिकडे नुसतं नदीचे स्वरूप आलेलं आहे. एक तर पहिल्याच पावसामध्ये एवढी भयानक परिस्थिती आहे. तर अजून पावसाळा बाकी आहे. लोकांचे हाल होतात. शाळेत वेळेवर पोहोचत नाही, शाळेच्या बसा ट्रॉफिकमध्ये अडकत असतात आणि ॲम्ब्युलन्स वगैरे सगळे अडकत आहेत. खूप गंभीर विषय आहे मित्रांनो. माझ्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की याच्यावर त्वरित तोडगा काढा. ठीक आहे, ट्रॉफिक आहे, गाड्या वाढल्या रोडवर, समजू शकतो, रोड छोटा आहे समजू शकतो, पण त्याच्यामध्ये काय काय सोल्युशन काढता येईल, काय चांगलं काय त्याच्यावरती सोल्युशन काढता येईल हे नक्कीच विचार करा याच्यावरती. आणि जे सोल्युशन निघेल चांगल्या प्रकारे ते लवकरात लवकर प्रवाशांना, लोकांना सोयीस्कर होईल असा विचार करून त्याच्यावर काम करा. आणि मानपाडा सर्कलचं जी ट्रॉफिक लागलेली आहे ती दिवसांदिवस जास्ती वाढत चालली, ते डेलीचंच झालेलं आहे. यामध्ये खरंच अक्षरशः लोक वैतागलेले आहेत आणि विशेष करून ॲम्ब्युलन्स असतील, शाळेच्या बसा असतील, बरेचसे यांना त्रास सहन करावं लागते. याच्यामध्ये लोकांचे बळी पण जातात. तर हे खरंच खूप गंभीर विषय आहे आणि याला खूप गांभीर्याने घेणं हे गरजेचं आहे. लवकरात लवकर मला डेली याच्यावरती व्हिडिओ येतात आणि खूप ट्रॉफिक लागलेली असते. जवळजवळ तुम्हाला मी आता स्क्रीन याच्यामध्ये दाखवतच आहे, 56 मिनिटाची ट्रॉफिक आहे, 1-1 तास ट्रॉफिकला लागतात. काल पण एवढी भयानक परिस्थिती आहे. तर माझी विनंती आहे MMID अधिकाऱ्यांना, लवकरात लवकर हे करा आणि काय त्याच्यावरती ते सोल्युशन काढता येईल ते करा आणि फटाफट इथलं काम करून घ्या. तुम्हाला पूर्वकल्पना असताना, आता पावसाळ्याचा टाईम आलेला आहे, हे सर्व माहीत असताना तुम्ही तिथं खूप डिले काम केलेलं आहे आणि आता त्याचं पश्चातापाचा सर्वांना लोकांना होता. तिथं ते तुमच्या या डिले म्हणजे तुमच्या या निष्काळजीपणामुळे हा सगळा त्रास जनतेला भोगावा लागत आहे. आणि खूप काठही ते मानपाडा खूप भरलेला आहे नेहमीच ट्रॉफिकने. आणि शिळफाट्याचा विचार सोडून द्या. मी काल बघितलेला व्हिडिओ, मी तिथे नदीचं स्वरूप आलेलं आहे, अक्षरशः कमरेतला पाणी नाही आहे. गाड्या बंद पडत आहेत, ॲम्ब्युलन्स बंद पडत आहेत, सर्व अत्यावश्यक सेवाच्या गाड्या बंद पडत आहेत, सगळ्या स्कूलच्या बसा. खूप भयानक परिस्थिती आहे मित्रांनो. आणि सर्वांना विनंती आहे, काळजी घ्या. स्कूटी चालवत असताना, टू व्हीलर चालवत असताना काळजी घ्या. आणि जिथे जास्ती पाणी असेल जमा तिकडनं जाऊ नका. आणि रस्त्यातल्या प्रवाशांना पण विनंती आहे, जिथं खड्डा असेल तिथं काहीतरी लावण्याचा प्रयत्न करा, गाडी वगैरे तिथं की जेणेकरून लोकांना कळेल की इथं खड्डा आहे म्हणून. आणि तुमच्या एका हुशारकीमुळे कोणाचा तरी जीव वाचेल किंवा काही अपघात होण्यास टाळेल. तर सर्वांना अलर्ट राहा आणि काळजी घ्या. जय महाराष्ट्र.